विशेष ट्रॅव्हल तडकामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा विशू. आज चाललोय गगनबावड्याला. गगनबावड्यामध्ये आसळमध्ये आज आपला मेडिकल कॅम्प आहे. सो गाईज, आपल्याला ह्या गाडीतून गगनबावड्याला जायचं आहे आणि मेडिकल कॅम्प घ्यायचा आहे. मी तर सकाळी लवकर आलोय, पण डॉक्टरांची आता वाट पाहतोय. आता डॉक्टर येतीलच आणि आपल्याला लगेचच निघायचं आहे. आज मी खूपच एक्साइटेड आहे, कारण आज शाळेमध्ये होणार आहे मेडिकल कॅम्प आणि आजचा दिवस खूपच छान आहे, सुंदर आहे आणि मस्त मजेत जाणार आहे. तर व्हिडिओला डोंट स्किप करता हा ॲडव्हेंचर फुल एन्जॉय करायचा. कोल्हापुरातून बाहेर पडलो. काही ठिकाणी रस्ता ओबडधोबड होता आणि तिथेच नदी पण होती. त्या नदीवरूनच आम्ही निघालो होतो. खूप सुंदर अशी नदी पाहून मन एकदम प्रसन्न झालं. सकाळची वेळ होती, नाश्त्याला तर कुठेतरी थांबायलाच पाहिजे. भुका तर खूप लागल्या होत्या, म्हणून गोकुळ हॉटेलला आम्ही थांबलो. गोकुळ हॉटेलमध्ये जाऊन कटवडा मस्त असा घेतला आणि चमचमीत कटवडा आम्ही मस्त एन्जॉय केला. कटवड्याची चव एक नंबर होती. मी तर खूप आवडीने खाल्ला. मस्त असा मसाला टाकून मन को शांती मिली. मग काय मस्त असा नाश्ता करून लगेचच जर्नीला सुरुवात केली. या भन्नाट वातावरणामध्ये ड्रायव्हिंग करायला खूप भारी वाटत होतं. काय तर आपण फायनली पोहोचलेलो आहे. या शाळेमध्ये आपण आरोग्य तपासणी घेणार आहोत. वातावरण एकदम खल्लास आहे. सकाळची वेळ आहे. शाळा खूपच भारी होती. इथलं मैदान खूपच मोठं होतं आणि मैदानामध्ये पोरं देखील खेळत होते. लगेच बॅनर लावून घेतला. एका लाईनीने उभा केलं सर्वांना केस पेपर दिला लिहून आणि लगेचच पेशंट तपासणी सुरू केली. पोरं ऐकतात वय, नुसता दंगा लावलेला. एकेकाला घेतलं आणि तपासून सोडलं बाहेर. मग काय डॉक्टरांनी लगेचच त्यांच्याकडून प्रतिज्ञा घेतली. आज अशी प्रतिज्ञा घेतली की आज तंबाखू, दारू, गुटखा अशा पद्धतीच्या अनेक व्यसनांपासून दूर राहील. कोणत्याही परिस्थितीत व्यसनाधीन होणार नाही. तसेच माझ्याजवळील माझे मित्रसंबंधी, नातेवाईक, ग्रामस्थ यांना व्यसनमुक्त राहण्यासाठी प्रवृत्त करेल. माझ्या देशाच्या कल्याणासाठी कटिबद्ध राहील. बोलो भारत माता की जय. प्रतिज्ञा खूप भारी झाली. तर म्हटलं आता शाळेमध्ये जरा फिरूया. खूप जुन्या आठवणी ह्या शाळेमध्ये आहेत आणि खूप भारी वाटलं या शाळेमध्ये, कारण शाळा खूप सुंदर होती आणि स्वच्छता एक नंबर ठेवलेली. अरे इकडेच काय बरेच काय. आपण असंच इथे आलेलो आहोत. असलं वाऱ्यामध्ये मुलांचा किलबिलाट आहे. आपल्या शिबिरासाठी आलेलो आहोत. दुपारचे 12 वाजत आलेत, पण गारठा हवेत भरपूर आहे. खूप छान वाटलं. काय आपली पेशंट तपासणी पूर्ण झालेली आहे. आरोग्याची तपासणी पूर्ण झालेली आपण शाळेमध्ये घेतलेली होती तपासणी. शाळा आहे. मजा आली. आपला दिवस खूप चांगला होता. इथलं वातावरण पण एक नंबर आहे, कारण इथे हिरवीगार झाडी, डोंगर भाग आणि असं वारं एकदम भारी सुटलेलं आहे. लहानपणीची आठवण ह्या शाळेमधून येते. त्या शाळेमध्ये आलं की आपलं लहानपण आठवतं. काय दिवस होते ते शाळेतले, एक नंबर.
याच ग्राउंडवर आम्ही लहानपणी खेळत होतो, क्रिकेट, गोट्यानी आणि काय वेगवेगळे खेळ आपण खेळत होतो. खूप मजा यायची. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. खरं शाळेतले दिवस ते वेगळेच होते. खूप मजा यायची शाळेमध्ये. शाळा सुटलेले, घंटा वाजलेले. शाळेची सुट्टी झाली आता. पोरं आता निघतीलच घरी जाण्यासाठी. खुश होऊन बाहेर पडल्यात. हे बघा कसलं पळत पळत सुटलंय. पहिला म्हणते मी घरला जाणार. शाळा सुटली, चला घरला. आजचा दिवस खरंच खूप छान होता. शाळेमध्ये कॅम्प घेण्यात पण एक वेगळीच मजा. मुलं टाटा करतात आपल्याला. सगळेजण आपल्याला टाटा बाय बाय करत होते. सगळेजण बाय बाय टाटा करायला लागतात आपल्याला. मला कुठलाही मी हे सांगितलं नाही म्हणत नाही. जसा होय कसा होईल आपण सकार नाही कायम माझं डोक्यात माझ्या डोक्यात शाळेमध्ये खूपच भारी वाटलं. त्याहून नंतर आम्ही निघालो परत. जात असताना एका ठिकाणी आम्हाला जेवायचं निमंत्रण होतं. मग त्यांच्या घरी आम्ही जेवण्यासाठी गेलो. इथलं वातावरण तर एक नंबर होतं. डोंगर भागामध्ये बसलेले हे गाव खूपच सुंदर होतं. इथली कोंबडी, कावळं एकत्र होती आणि खूप भारी वाटत होतं इथलं वातावरण. हल्ली कावळ्यांची संख्या खूपच कमी झाल्या, पण इथं कोंबड्यासोबत कावळा पण खातोय. नमस्कार. आपण आता आसळस येथील मोफत वैद्यकीय शिबिर झालं आहे आणि खोकुर्ले इथं जेवण्यासाठी आलं. असं डोंगराच्या काठाला असं घर आहे आणि आमच्यासाठी त्यांनी स्नेहभोजन केलेलं आहे. सात्विक जेवण आहे यांच्याकडे. ना कांदा नाही, लसूण नाही, अशा पद्धतीचं खूप मस्त जेवण आम्ही जेवणार आहे. आणि आल्या आल्या आम्हाला हे गोमातेचं दर्शन झालेलं आहे. काय भाग्यवान आहोत बघा. आणि हे छान वासरू, त्याला थंडी लागू नये, खूप थंडी आहे इकडे, इसलिए त्याला छान पांघरून ठेवलेलं आहे. आणि मस्त आता आम्ही आलेलो आहोत आणि आता इथे इस्कॉनचं सगळं आहे. जय श्रीकृष्ण. इतक्या छान वास्तूमध्ये आम्ही मस्त, आम्हाला भोजनाचं आमंत्रण आहे. घराच्या दारातच केळीचं झाड होतं. खूप सुंदर असं झाड आणि आजूबाजूला झाडी झुडपीच. आणि हे उंच असं डोंगरावर घर यांचं होतं. यांच्या घराच्या आत गेल्या गेल्याच एक वासरू आम्हाला दिसलं. थंडीचे दिवस आहे म्हणून या वासरूला ब्लँकेट अंगावर घातलं होतं. किती काळजी या घरातली घेतात या वासरूंची तुम्ही पाहू शकताय. घरामध्ये आत गेलो, लगेच जेवणाचं ताट केले त्यांनी. मस्त असं जेवलो, भात आमटी आणि मस्त असं ताक पिलो. खूप भारी वाटलं. त्यांच्या घराच्या खिडकीतून नजाराच वेगळा होता. सगळी हिरवीगार झाडी झुडपी आणि डोंगर दिसत होता. आणि हे डोंगरावरचं घर आणि घरातून खिडकीतून पाहण्याचा दृश्य एक नंबरच होता. ही खिडकी काय सुंदर आहे बघा. इथून सगळं दिसतंय. खोकुर्ले गावातील एक घर आहे आणि इथून ही खिडकी. असं भन्नाट वारं येत आहे. खिडकीतून काय काय बघितलं असेल. महाबळेश्वर पेक्षा सुंदर असं विहंग
हा आमचा जयतीर्थ आहे. त्याचं नाव जयतीर्थ आहे. खूप सुंदर असं गाईचं वासरू आहे. त्याला थंडी वाजते म्हणून असा गुंडाळून ठेवलेला आहे. ए जयतीर्थ, ए हा जयतीर्थ, हे लक्ष देत आहे. याचं नाव जयतीर्थ आहे आणि हा याचा मालक आहे. काय गोड आहे बघा. ए जय तीर्थ, ए तू हाक मार. ओम शांती. आता आम्ही खोकुर्ल्यात आमच्या केदारी दादांच्याकडे भोजनाला आलेलो आणि ह्यांचा हा देवार आहे. इस्कॉनशी संबंधित आहेत दादा आणि ही जंगली फुलं आणलेत बघा, काय सुंदर आहेत. किती दिवस झाले? 5 दिवस झालेत असेच टिकलेली आहेत. काय सुंदर आहे बघा. आपल्याकडे बरंच काही आहे महाराष्ट्रात, भारतात, आपल्याला माहित नसतं. जगात नाही ते आपल्याकडे. जय हरे कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. ओम शांती. गाईज कॅम्प पूर्ण झालेला आहे आणि आपण आता घरी चाललोय. या गावामध्ये खूपच भारी वाटलं, खूप मजा आली. शाळेमध्ये कॅम्प झाला आणि आजचा दिवस खूपच छान गेला. चला निघूया. चला तर मग आजचा दिवस खूपच छान गेला. ह्या गावामध्ये खूप भारी वाटलं. इथलं वातावरण, इथली शांती मनाला एकदम प्रसन्न करून गेली. आता आपण चाललो कोल्हापूरला. दुपारची वेळ होती, ऊन तर कडक पडलेलं या हिवाळ्यात पण. म्हणून म्हटलं जाता आता आईस्क्रीम पण खाल्लंच पाहिजे. म्हणून आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि अमूलचं आईस्क्रीम घेतलं. बटरस्कॉच घेऊन मस्त असा एन्जॉय केला. आईस्क्रीम एवढं टेस्टी होतं की काही सांगूच नका. आजचा दिवस खूपच छान गेला. असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमचा विशू असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला.